नमस्कार. सध्या केसांना मेहंदी लावण्याचा ट्रेंड आहे. केस सुंदर, चमकदार आणि मोकळे होतात, त्यामुळे मेहंदी लावण्यावर जास्त भर दिली जाते. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, की मेहंदी लावल्यानंतर डोक्याच्या त्वचेला खाज येते. बऱ्याच वेळा रेडनेससुद्धा येते. म्हणून मेहंदी लावताना मेहंदीमध्ये असे काही घटक मिक्स करावे, की मेहंदीचा फायदाच होईल. तर चला मग आज अगदी नॅचरल पद्धतीने मेहंदी कशी भिजवायची, तोटा न होता फायदा कसा होईल ते बघूया. तर सर्वात आधी एका ताटामध्ये मूठभर कडुलिंबाची पानं स्वच्छ धुवून घेतली आहे. मूठभर कढीपत्त्याची पानं, 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल, मूठभर जास्वंदीची पानं घेतलेली आहे, 1 कोरफडचं पान, 1 बीटरूट कापलेला, 1 चमचभर चहा पावडर, 1 चमचभर मेथीदाणा, 1 चमचभर आवळा पावडर किंवा मग अख्खा आवळा घेतला तरीसुद्धा चालेल आणि 1 चमचभर अळीव बीज म्हणजेच आळशी आणि त्यानंतर 2 इथे मी नुपूर हिनाच्या पुड्या घेतलेल्या आहेत. तुम्ही जीही मेहंदी रेग्युलर वापरत असणार ती मेहंदी तुम्ही घेऊ शकतात. आता घेऊया एक लहान मिक्सरचं भांडं. त्यामध्ये टाकूया बारीक कापलेला बीटरूट आणि यामध्येच टाकूया कोरफडचं पान. ते सुद्धा बारीक कट करून घ्यायचं आहे. कोरफडचं पान जेव्हाही तुम्ही कट करणार त्यानंतर 2 मिनिटासाठी जे कोरफडचं पान आहे ना ते असं उभं करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जो पिवळा द्रव आहे तो पूर्ण निघून जाऊ द्यायचा आहे. त्यानंतर कोरफडच्या ज्या आजूबाजूला कडा असतात, काटे असतात ना ते काढून घ्यायचे आहेत. पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या पद्धतीने कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण आहे ना ते लावून घेऊया आणि बारीकसर बीटरूट आणि जी कोरफड आहे ती छान दळून घेऊया. तर इथे आपण पाण्याचा एकही थेंब वापरला नाही तरीसुद्धा मस्त असं मिश्रण छान बारीकसर दळलं गेलं आहे. आता लगेच एका कढईमध्ये आपण पाणी घेऊया. तर इथे मी 1 ग्लासभर पाणी घेतलं आहे. गॅस ऑन करूया आणि यामध्ये टाकूया 1 चम्मचभर चहा पावडर. तुम्ही जीही चहा पावडर घरामध्ये वापरत असणार ना ती पावडर तुम्ही घ्यायची आहे. यामध्ये टाकूया अळशी बी. अळशी बी हे केसांसाठी आणि डोळ्यांसाठी अतिशय आरोग्यदायक आहे, त्यामुळे अळशी बी तुम्ही नक्की घ्या. यामध्येच टाकूया 1 चम्मचभर मेथीदाणा आणि जी आवळा पावडर आहे ना ती आपण नंतर टाकणार आहोत. जर अख्खा आवळा असेल तर अख्खा आवळा तुम्ही यामध्ये टाकू शकतात. आता यामध्ये टाकूया कडुलिंबाची पानं आणि कढीपत्त्याची पानं. आता एकदा मिश्रण मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून हे जे सगळं मिश्रण आहे ना 10 मिनिटासाठी गॅसच्या अगदी मंद ते मीडियम आचेवर आपलं हे मिश्रण आहे छान शिजवून घ्यायचं आहे, उकळवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. मस्त छान मिश्रण अतिशय छान शिजलेलं आहे आणि रंग बघा ना काय मस्त आलेला आहे. 1 ग्लास पाणी आपण घेतलं होतं. 1 ग्लासपैकी आता अर्धाच ग्लास पाणी उरलेलं आहे. पाणी छान आटलेलं आहे, मिश्रण छान शिजलेलं आहे आणि रंगसुद्धा बघा ना काय मस्त आला आहे. आता एकदा हे सगळं मिश्रण एकदा या प्रकारे चम्मचने मॅश करून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण थंड होईपर्यंत बाजूला ठेवायचं आहे. एकदा थंड झालं की त्यानंतर आपण पुढची प्रोसेस सुरू करणार आहे आणि बघा ना काय मस्त रंग या मिश्रणाला आला आहे. आता हे जे मिश्रण आहे ना छान थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दळून घ्यायचं आहे. जर तुम्ही गरमागरम मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण दळलं ना तर ब्लास्ट होण्याची शक्यता असते, चटका लागण्याची शक्यता असते. त्यामुळे गरमागरम न दळता हे सगळं मिश्रण छान थंड होऊ द्यायचं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बीट आणि कोरफड दळली होती ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर टाकायचं आहे आणि न पाणी टाकता बारीकसर दळून घ्यायचं आहे. अगदी इझिली पटकन दळलं जातं. जर समजा तुमच्याकडे बीटरूट नाही आहे ना तर रेडीमेड बीटची पावडर मिळते ती घेतली तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं मिश्रण आपण न पाणी टाकता छान दळून घेतलं आहे आणि रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. मिश्रण छान दळलं गेलं आहे. आता एक वाटी किंवा एखादं पातेलं घेऊया. त्या वाटीमध्ये आपण ह्या पद्धतीने एक कापड घ्यायचं आहे, स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि ह्या कापडामध्ये दळलेलं सगळं मिश्रण टाकायचं आहे. कारण आपल्याला हे जे मिश्रण आहे ना यामधील ज्यूस काढायचा आहे. जर आपण चाळणीने हे मिश्रण चाळलं असतं ना तर या मिश्रणामध्ये बरेचसे कण चाळणीतून आपल्या वाटीमध्ये किंवा पातेल्यामध्ये आले असते. त्यामुळे ह्या पद्धतीने कापडाने आपलं हे सगळं मिश्रण छान निथळून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्धा कपभर पाणी टाकून मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये थोडंफार मिश्रण असेल ना ते सुद्धा वाया जायला नको, त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कपभर पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणीसुद्धा आपण या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने कापडाने या पद्धतीने सगळा ज्यूस आपण या पद्धतीने निपळून घ्यायचा आहे आणि मस्त असा छान ज्यूस तयार होतो. अतिशय हेल्दी पद्धतीने आपण सगळं मिश्रण व्यवस्थित तयार करून घेतलं आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण केमिकलचा किंवा कोणत्याही प्रकारचा फूड कलरचा वापर केलेला नाही. जेही सगळं साहित्य आपण घेतलं आहे ना ते अगदी नॅचरल पद्धतीने नैसर्गिकरित्या आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि बघा काय मस्त सुरेख रंगसुद्धा आलेला आहे. ह्याच मिश्रणाने आपण मेहंदी भिजवणार आहोत, त्यामुळे मेहंदी
अतिशय नॅचरल पद्धतीने भिजणार आहे आणि कोणताही साईड इफेक्ट न होता आपल्या केसांना त्याचा फायदाच होणार आहे. आता घेऊया एखादं लोखंडी कढाई किंवा तवा. तुमच्याकडे जेही लोखंडी भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकतात. कारण आपण ह्या लोखंडी भांड्यामध्येच मेहंदी भिजवणार आहोत, त्यामुळे मेहंदीला खूप छान रंग येतो. आता यामध्ये टाकूया मेहंदी पावडर. तर इथे मी 2 मेहंदी पावडर घेतले आहे. तुम्हाला जर मेहंदी पावडर कमी घ्यायची असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता किंवा मग तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता. तर इथे 2 मेहंदी पावडर माझ्या केसांना लागते, त्यामुळे मी इथे 2 मेहंदी पावडर घेतली आहे. यामध्ये टाकूया 1 चम्मचभर आवळा पावडर. आवळा घरीच किसून उन्हामध्ये सुकवून मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतलेला आहे. खूप छान पद्धतीने घरीच आवळा पावडर तयार होते. आता आवळा पावडर आणि मेहंदी एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्येच आपण थोडं थोडं बनवलेलं ज्यूसचं जे मिश्रण आहे ना, थोडं थोडं टाकायचं आहे आणि मेहंदी छान भिजवून घ्यायची आहे. एकाच वेळी सगळं मिश्रण टाकू नका, नाहीतर मेहंदी जी आहे ती पातळ होण्याची शक्यता असते. ज्या पद्धतीने आपण चपातींचं पीठ मळतो थोडं थोडं पाणी टाकून, सेम त्याच पद्धतीने आपल्या इथे मेहंदी भिजवण्यासाठी सुद्धा थोडं थोडं बीटचा ज्यूस टाकायचा आहे आणि मेहंदी भिजवायची आहे. मेहंदीची जी पावडर आहे ती भिजवताना खूप जास्त घट्ट भिजवायची नाही, खूप जास्त पातळसुद्धा भिजवायची नाही. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या मेहंदीची थिकनेस ठेवायची आहे. आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही मेहंदी भिजवत असणार ना, तर यामध्ये 2 चमचभर दह्याचा सुद्धा वापर करू शकतात. तर इथे तुम्ही बघू शकतात मेहंदी छान भिजलेली आहे. यामध्येच टाकूया व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. आता ही जी कॅप्सूल आहे ना, ही कोणत्याही मेडिकल स्टोअरवर मिळून जाते. तर इथे मी 2 नुपूर हिन्याच्या पुड्या घेतल्या आहेत, त्यामुळे 2 इथे मी व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल या पद्धतीने कट करून त्यामधील जे ऑइल आहे ते टाकून दिलं आहे. आता यामध्येच टाकूया आपण तेल. तर इथे आपण बनवलेलं होममेड तेल आहे. भरपूर नैसर्गिक साहित्य आपण घेतलेलं होतं आणि त्या साहित्यापासून आपण होममेड तेल तयार केलं आहे. याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देते, तुम्ही नक्की चेकआउट करा. तर इथे मी 2 चमचभर तेल घेतलं आहे. जर तुमच्याकडे होममेड तेल नसेल ना, तर तुम्ही कोकोनट ऑइल जे खोबरेल तेल असतं ते सुद्धा घेऊ शकतात किंवा मग तुम्ही जे केसांना रेग्युलर वापरत असणार ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. तर इथे मी 2 चमचभर तेल घेतलं आहे. तेलसुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून केसांना खूप छान शाईन येते. आता हे जे मिश्रण आहे ना, ही जी मेहंदी आहे ना, रात्रभर आपण ही अशीच भिजवून द्यायची आहे आणि आता ही जे उरलेलं जे बीटचा ज्यूस आहे ना, तो आपण ह्या पद्धतीने एखाद्या स्प्रेच्या बॉटलमध्ये भरून आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. 3 ते 4 महिन्याभर अजिबात खराब होत नाही. कारण जर आपण वरतीच हे जे मिश्रण आहे ना, वरतीच जर ठेवलं तर खराब होण्याची शक्यता असते, कारण यामध्ये आपण कोणताही केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरला नाही. आणि हा जो ज्यूस आहे ना, हा केस धुण्याच्या आदल्या दिवशी आपण ह्या पद्धतीने हातावर घ्यायचा आहे आणि केसांना छान मालिश करायची आहे. किंवा मग तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल, स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा तुम्ही हा ज्यूस टाकून केसांमध्ये स्प्रे करू शकतात. त्याचप्रमाणे बनवलेलं होममेड आपण नॅचरली सगळे साहित्य घेऊन होममेड तेल बनवलेलं आहे. होममेड तेल 1 चम्मच आणि बनवलेला होममेड ज्यूस 1 चम्मच एकत्र करायचा आहे. छान केसांमध्ये मालिश करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण शॅम्पू केसांना करू शकतो. अतिशय छान प्रकारे या ज्यूसने आणि तेलने केसांची छान ग्रोथ होते, केस वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे केस गळणंसुद्धा बंद होतं. तर आता आपण हे होममेड ज्यूस आणि तेल बनवून ठेवलं आहे, स्टोअर करून ठेवूया. आता बघा, आपण आदल्या दिवशी जी मेहंदी भिजवलेली होती ना, ती मेहंदी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी चेक करतो आहे. मेहंदीचा जो घट्टपणा आहे तो अतिशय घट्ट झालेला आहे आणि मेहंदीला खूप सुरेख रंग आला आहे, कारण आपण मेहंदी लोखंडी कढईमध्ये भिजवलेली होती म्हणून. आता मेहंदी थोडी घट्ट झाली आहे, त्यामुळे बनवलेला ज्यूस आपण थोडा थोडा टाकूया आणि मेहंदी परत भिजवून घेऊया. मेहंदी खूप घट्टही नाही आणि खूप पातळसुद्धा भिजवायची नाही. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना, त्याचप्रमाणे आपल्याला मेहंदी भिजवायची आहे, जेणेकरून आपण केसांना व्यवस्थित ही मेहंदी ॲप्लाय करू शकतो. आता तुम्ही म्हणणार की वेळ नसला तर हे खूप किचकट काम आहे, परंतु हेच किचकट काम आपल्या केसांची ग्रोथ वाढवू शकतं. केसांना लांब सडक आणि दाटसरपणा केसांना यायला मदत होते. जर तुम्ही शॉर्टकटमध्ये मेहंदी बाजारातून केमिकलची मेहंदी आणली, घरी येऊन पाण्यामध्ये भिजवली आणि केसांना लावलं तर काय होईल? केसांमध्ये रेडनेस येतो, इचिंग होते, त्याचप्रमाणे केसांची गळती सुरू होते, केसांमध्ये अवकाळी पांढरेपणा येतो. त्याचप्रमाणे बरेचसे दुष्परिणाम आपल्या केसांवर दिसून येतात. तसं न करता आपण थोडासा का होईना महिन्यातून एकदा वेळ नक्की काढा. या पद्धतीने मेहंदी भिजवून नक्की तुम्ही केसांवर ॲप्लाय करा आणि केसांवर ॲप्लाय करण्याच्या आधी आपल्या केस आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कोरडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ही मेहंदी ॲप्लाय करायची आहे. मेहंदी ॲप्लाय केल्यानंतर 3 तास मेहंदी तशीच केसांना ठेवायची आहे आणि त्यानंतर मेहंदी धुवायची आहे. मेहंदी धुताना शॅम्पू अजिबात वापरायचा नाही. शॅम्पू आपण दुसऱ्या दिवशी करणार आहोत.
त्यामुळे मेहंदी आदल्या दिवशी धुवायची आहे. शॅम्पू जर तुम्ही लगेच केला ना तर मेहंदी पूर्णपणे लगेच पाण्याबरोबर वॉश होईल. त्यामुळे शॅम्पू न करता आधी मेहंदी धुवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण शॅम्पू करायचा आहे. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.